नमस्कार मित्रांनो, MD ऑफिशियल या मराठी माहिती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजपासून सेक्टर 30-32 वाल्हेकरवाडी लॉटरी प्रकल्पाच्या फ्लॅटची नोंदणी सुरू झालेली आहे। तरी जे न्यू व्ह्यूअर्स असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। चला तर माहिती बघूया। दिनांक 22 डिसेंबर रोजी PMRDने त्यांच्या वेबसाईटवर हे लेटर जाहीर केलेले आहे। त्यानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 30-32 येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS व LIG गटातील सदनिकांची लॉटरी पद्धतीने विक्री करण्यात आलेली आहे। ज्या पात्र लाभार्थ्यांनी सदनिकेची पूर्ण रक्कम भरलेली आहे त्यांच्या समवेत आर्टिकल ऑफ ॲग्रीमेंट करण्याची प्रक्रिया दिनांक ही 26/12/2023 रोजीपासून ई नोंदणी पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे। आता ही नोंदणी प्रक्रिया कुठे होणार तर त्याचा संपूर्ण पत्ता इथे दिलेला आहे। पेठ क्रमांक 24 जुने प्राधिकरण कार्यालय टिळक चौक निगडी येथे प्रस्तुतची ई नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे। म्हणजे जेथे आपण हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि आपले लॉटरी प्रोसेसचे काम झाले त्याच ऑफिसला आपले हे ई नोंदणीचे कामकाज पूर्ण पार पडणार आहे। लाभार्थ्यांसाठी नोंदणीच्या प्रक्रियेबाबतच्या सविस्तर सूचना पोर्टलवर दिनांक 19/12/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। हे लेटर आपण आपल्या चॅनलवर प्रसिद्ध केलेले आहे। यामध्ये रजिस्ट्रेशनचा सविस्तर खर्च आणि प्रोसेसिंग फी वगैरेची जे माहिती आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही जो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो बघून घ्या। वरील आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घेऊ शकता, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर लाभार्थ्यांना शेवटच्या हप्त्यापोटी येणारी 10% रक्कम तसेच नोंदणीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे शुल्क अदा करणे अनिवार्य आहे। सदरची रक्कम भरणा केल्यानंतर लाभार्थ्यांना ई रजिस्ट्रेशन अपॉइंटमेंट निश्चित करता येणार आहे। म्हणजे तुम्ही पूर्ण रक्कम भरल्यानंतर तुम्हाला ही ई अपॉइंटमेंट घेता येणार आहे रजिस्ट्रेशनसाठी। नंतर बघा, रजिस्ट्रेशन नंतर ताबा देण्याची कार्यवाही, तुम्हाला आतापर्यंत प्रश्न पडला ताबा कधी मिळेल तर त्याचेही उत्तर यामध्ये दिले आहे। रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ताबा देण्याची कार्यवाही ही 29/12/2023 म्हणजे 29 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे। सदर रजिस्ट्रेशनसाठी दिनांक 19/12/2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनापत्रातील सर्व सूचना लागू राहतील, जे आपण आपल्या चॅनलवर आधी पण प्रसिद्ध केलेले आहे। ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी हा किती खर्च हा येणार आहे। तर थोडक्यात PMRDने रजिस्ट्रेशनसाठी 22 डिसेंबरपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्या संदर्भात ही माहिती होती आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती आहे हा आपल्या 19 तारखेच्या लेटरमध्ये त्यांनी जाहीर केला आहे। तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या मित्रांनो। तर ही अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो। अशा प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।